नमस्कार माझे शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची अशी एक बातमी घेऊन आलेलो आहे. ग्रामीण भागात शेतकरी आणि युवकांसाठी शेतीला जोडधंदा म्हणून SBIने एक नवीन पशुपालन तरीही कर्ज योजना काय आहे? योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत? कर्जाची रक्कम आणि व्याजदर काय आहे? या कर्जाचे फायदे काय आहेत? यासाठी कोणते आवश्यक अशी कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे करायचा? तर याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की तुम्हाला यामुळे नवीन नवीन व्हिडिओज काय येणार आहेत ते माहिती मिळणार आहे. सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब या बटनला क्लिक करा. चला तर पाहूया काय आहे ही कर्ज योजना. SBI पशुपालन कर्ज योजना ही दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा इतर पशुपालन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. या योजनेअंतर्गत जनावरे खरेदी, शेड बांधणे, चाऱ्याची व्यवस्था करणे, पाण्याची सोय करणे अशा विविध गोष्टीसाठी कर्ज दिले जाते. या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे कमी व्याजदर, किमान कागदपत्रे, हप्त्यामध्ये परतफेडीची सुविधा, ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी चालना, आत्मनिर्भर भारत या योजनेशी निगडीत ही योजना आहे. या योजनेमध्ये कर्जाची रक्कम ही 1 लाख ते 10 लाख रुपये मिळू शकते आणि वार्षिक व्याज हे 7% आहे. यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. या कर्जामधून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मिती करू शकता. जसे की ग्रामीण भागामधील विविध व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. माझ्या शेतकरी बंधूंनो, खूप महत्त्वाचा हा पॉईंट आहे, पात्रता. तर ही कर्ज योजनेसाठी कोण पात्र आहे? तर चला आता आपण पाहूया पात्रता. तो भारतीय नागरिक असावा, त्यांनी वयाचे 18 ते 45 वर्षे पूर्ण केलेली असावी. तो SBIचा ग्राहक असावा, क्रेडिट स्कोअर खूप चांगला असावा, त्याचे उत्पन्न गट हा कमी असावा, म्हणजेच त्याचे उत्पन्न हे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा खूप कमी असावे, जसे की 2 लाख, 5 लाख. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे असे आहेत, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, तुमचे बँकचे पासबुक, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, व्यवसाय प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जात प्रमाणपत्र. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा मी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो.